नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण BA पार्ट 2 सेम थर्ड सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन्स अँड फॉरेन पॉलिसी हा विषय शिकतो आहोत आणि यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट चे 2 लेक्चर्स यापूर्वी घेतलेले आहेत। जो युनिट ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन अर्थात ब्रिटनची राजकीय व्यवस्था यावर आधारित आहे। ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्या युनिटमध्ये आपण राजपदाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितलेली आहे आणि विशेषतः मी तुम्हाला अगोदरच्या व्याख्यानात सांगितलं की आपण जगातील ज्या निवडक संविधानांचा अभ्यास करतो आहोत त्यामध्ये ब्रिटनच्या संविधानाचा अभ्यास आपण का करतो आहोत, तर ती सुपर पॉवर होती म्हणून नाही किंवा आहे म्हणून नाही, तर निरंकुश राजतंत्रातून ब्रिटनमध्ये लोकशाही शासन पद्धती विकसित झाली आणि आज जगातला तो एक आदर्श शासनाचा प्रकार आहे आणि म्हणून ब्रिटनला जगातील लोकशाहीची जन्मदात्री मदर ऑफ द डेमोक्रेसी असं म्हटलं जातं। आपण बघितलं की ब्रिटनला आपण मदर ऑफ द डेमोक्रेसी असं जरी म्हणत असलो तरी ब्रिटनमधील लोकशाही शासन पद्धती निर्माण होणं हा काही वर्षा 2 वर्षातल्या कालावधीचा भाग नव्हता, तर काल आपण ब्रिटनमध्ये ही संसदीय लोकशाही कशी विकसित झाली, केव्हापासून विकसित झाली हे बघितलं। ज्या काळात ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्र होतं त्या काळात जगातील जवळपास सर्व देशांमध्ये अशाच पद्धतीच्या निरंकुश राजतंत्राचा वावर होता किंवा हुकुमशाही शासन पद्धती होती। जगातील कोणताही देश त्या बाबीला अपवाद नव्हता। अगदी आपण भारतात जरी उदाहरण घेतलं तरी भारतामध्ये सुद्धा राजेशाही अस्तित्वात होती, परंतु 7व्या शतकापासून ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्राचं रूपांतर हे लोकशाहीत व्हायला प्रारंभ झाला आणि लोकशाही शासन पद्धतीचा हा विकासक्रम सातत्याने कंटिन्यू सुरू होता। तो मागच्या 1200-1300 वर्षापासून तर आजपर्यंत सातत्याने सुरू आहे, ते आपण बघितलं 7व्या शतकापासून। तर 1688 ची रक्तहीन क्रांती होईपर्यंत खऱ्या अर्थाने ब्रिटनचं राजतंत्र हे संविधानिक झालं, नियंत्रित राजशाही निर्माण झाली। जसजशा राजाच्या सत्ता कमी झाल्या तसतशी लोकशाही शासन पद्धतीचा प्रभाव वाढला, पार्लमेंटचा प्रभाव वाढला आणि त्यामुळे त्या ठिकाणी संसदीय लोकशाही शासन पद्धती निर्माण झाली। आपण हेही बघितलं की तिथेच ती का निर्माण होऊ शकली, कारण तिथल्या समाजाची काही वैशिष्ट्य होती। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथला समाज हा सुसंस्कृत होता, पुराणमतवादी होता, सहिष्णु वृत्तीचा होता, सहभाग प्रधान अशा प्रकारचा राजकीय स्वभाव तेथील जनतेचा आहे। अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही संसदीय लोकशाही ब्रिटनमध्ये यशस्वी होणं शक्य झालं। आणि मग त्यानंतर आपण ब्रिटनच्या राजपदाचा ऐतिहासिक आढावा घेतला, बॅकग्राऊंड ऑफ दी ब्रिटिश किंगशिप, तिथल्या राजेशाहीचं जे ऐतिहासिक स्वरूप होतं ते आपण अभ्यासलं। आज आपण हा विकास अनियंत्रित राजेशाही, निरंकुश राजेशाही टू लोकशाही हा झाल्यानंतर तिथे राधा आणि राजपद हे ज्या 2 संस्था निर्माण झाल्या 1688 च्या रक्तहीन क्रांतीनंतर, जेव्हा राधा अगदी नाममात्र शासन प्रमुख बनला आणि मंत्रिमंडळाकडे, संसदेकडे अर्थात जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांकडे हे शासन कारभार आला, त्यावेळेस तिथे राधा आणि राजपद अशा 2 संस्था निर्माण झाल्या आणि म्हणून आज आपल्याला राधा आणि राजपद या 2
संस्थांमधला, दोन शब्दांमधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. किंग अँड क्राऊन हे दोन ते शब्द आहेत. बऱ्याच वेळेस ब्रिटनमध्ये क्राऊनसाठी सुद्धा किंग वापरला जातो आणि म्हणून आपली गफलत होते बऱ्याच वेळेस की किंग हा किंग कोणता आणि तो किंग कोणता. ऍक्च्युली एक जो किंग आहे तो किंग म्हणजेच राजा हा व्यक्ती आहे आणि क्राऊन हे जे आहे ज्याला आपण राजपद असं मराठीमध्ये म्हणतो ही संस्था आहे, अर्थात राजकीय संस्था आहे. म्हणजे किंग अँड क्राऊन मधला फरक पाहिला असताना एक किंग म्हणजे राजा ही व्यक्ती म्हणून आपल्याला लक्षात घ्यायची आहे, तर क्राऊन अर्थात राजपद ही एक राजकीय संस्था म्हणून आपल्याला लक्षात घ्यायची. या दोन्ही मधला फरक जर आपण लक्षात घ्यायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की पहिला किंग म्हणजे व्यक्ती हे जिवंत असू शकते, जिवंत आहे, अर्थात हिला जन्म आणि मृत्यू हा कंपल्सरी आहे. प्रत्येक सजीवाला जन्म आणि मृत्यू असतो, शरीर नाशवंत असतं. म्हणून व्यक्तिरूपी राजा ही एक जिवंत व्यक्ती आहे. ती जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटू शकत नाही, शरीर नाशवंत आहे. आणि म्हणून एखादी व्यक्ती की जी राजघराण्यात जन्माला आली आणि भविष्यामध्ये ब्रिटनची राजा झाली तर ती कधीतरी मृत्यू पावणारच आहे, कारण ती शेवटी व्यक्ती आहे. राजा जरी असली तरी व्यक्ती आहे. तिचा जन्म झाला म्हणजे तिला मृत्यू आहे, म्हणजे तिचं शरीर नाशवंत आहे. परंतु क्राऊनचं तसं नाही. क्राऊन ही एक राजकीय संस्था आहे, ती अमर्त्य आहे, अमर आहे, ती नष्ट होऊ शकत नाही व्यक्तिरूपी राजाप्रमाणे, कारण ती स्थायी अशा प्रकारची संस्था आहे. उदाहरणार्थ राजकीय व्यवस्थेमध्ये एखादा राजकीय संस्था असते. उदाहरणार्थ भारताचं पंतप्रधान पद ही एक राजकीय संस्था आहे. परंतु पंतप्रधान पदावर विराजमान झालेली व्यक्ती ही एक जिवंत व्यक्ती आहे. म्हणून आपण बघितलं की पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, म्हणून आपण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत होतो, पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणत होतो, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणत होतो. पंतप्रधान ही राजकीय संस्था आजही कायम आहे. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र एक जिवंत व्यक्ती असल्या कारणाने, इंदिरा गांधी मात्र जिवंत व्यक्ती असल्या कारणाने, लालबहादूर शास्त्री मात्र जिवंत व्यक्ती असल्या कारणाने, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा एक जिवंत व्यक्ती असल्या कारणाने ते मृत्यू पावले. परंतु पंतप्रधान पद ही राजकीय संस्था आजही कायम आहे. तसंच ब्रिटनमध्ये की व्यक्तिरूपी राजा मृत्यू पावू शकतो, परंतु जे राजपद आहे, क्राऊन आहे, ती मात्र संस्था आहे, ती अमर आहे, ती काल्पनिक संस्था आहे, इमॅजिनरी हायपोथेसिस म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागतं. आणि म्हणून हे राजपद ही स्थायी संस्था आहे असं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मग राजा ही व्यक्ती आहे, तर राजपदामध्ये काय काय समावेश होतो, तर राजपदामध्ये पंतप्रधान पद प्लस मंत्रिमंडळ प्लस संसद प्लस न्यायपालिका या शासनाच्या विविध अंगाचा समावेश होतो. म्हणून पंतप्रधान पद, मंत्रिमंडळ, संसद, न्यायपालिका या सगळ्यांचे मिळून राजपद अर्थात क्राऊन म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसं क्राऊन म्हणजे राजमुकुट की जो राजाच्या शपथविधी समारंभाच्या वेळेस किंवा कोणत्याही प्रकारचा महत्त्वाचा समारंभ जर असेल तर तो राजाच्या डोक्यावर घालावा लागतो आणि त्यामुळे राजाला एक प्रकारचं वैभव प्राप्त होतं, अधिकारपद प्राप्त होतं. आपण नाही का रामायण महाभारत बघितलं तर राम राजा होता तर रामाच्या डोक्यावर ते होतं. महाभारतात जर आपण बघितलं श्रीकृष्णाच्या डोक्यावर ते होतं, पण सामान्य माणसाच्या नव्हतं, त्यांच्या मंत्र्यांच्या नव्हतं, फक्त राजाच्या डोक्यावर असायचं. तसं इथे राजाचा मुकुट याला आपण क्राऊन असं म्हणतो. मग राजपद आणि त्याचबरोबर राजा किंग यातला जर
नेमका फरक आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत, ब्रिटनच्या राजकीय जीवनात काही म्हणी तयार झालेल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत फेमस अशा प्रकारची म्हण आहे, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. लक्षात घ्या, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. एका वाक्यामध्ये दोन किंग आलेले, म्हणजे किंग डेडही झाला आणि लॉंग लिव्ह द किंग. म्हणजे राजा मृत्यू पावला, राजा चिरायू. मग इथे आपला गोंधळ होतो, पण गोंधळून जायचं नाही, कारण अगोदर आपण किंग अँड क्राऊन हे जे दोन शब्द, त्या संकल्पना आपण समजून घेतल्या, त्या ठिकाणी लागू होतात. एक किंग हा व्यक्तिरूपी आहे आणि दुसरा किंग हा क्राऊन आहे. म्हणजे पंतप्रधान पद, मंत्रिमंडळ, संसद आणि न्यायपालिका यांचा समावेश आहे. म्हणून किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग म्हणजे आमचा राजा मृत्यू पावला परंतु राजा चिरायू हो. या वाक्याचे, या म्हणीचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ होतो, किंग इज डेड म्हणजे व्यक्तिरूपी राजा मृत्यू पावला, कारण ती जिवंत व्यक्ती आणि जिवंत व्यक्ती ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही, तिला ते कंपल्सरी आहे. म्हणून प्रोफेसर लास्की असं म्हणतात की व्यक्तिरूपी राजे हे मृत्यू पावणारच. किंग एडवर्ड असेल, राणी एलिझाबेथ असेल किंवा आणखी कोणते राजे असतील, अनेक राजे 7व्या शतकापासून तर आजपर्यंत ब्रिटनच्या राजकीय जीवनात राजपदावर आले, मृत्यू झाले, नंतर त्यांचे वारसदार पुन्हा राजपदावर आले. म्हणजे व्यक्तिरूपी राजे मृत्यू पावले. व्यक्तिरूपी राजे मृत्यू पावलेले असले तरी सुद्धा राजपद ही संस्था मात्र काय, म्हणजे लॉंग लिव्ह द किंग. म्हणजे व्यक्तिरूपी राजा मृत्यू पावला तरी राजपद रूपी राजा मात्र चिरायू हो, अमर राहो, ते कधीही आमचं राजपद, आमची राजेशाही यातून नष्ट होऊ नये. हा याचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की ब्रिटनमध्ये राजतंत्र आहे, प्राचीन काळापासून राजतंत्र आहे. आज ब्रिटनची राजेशाही, ब्रिटनचं राजपद, ब्रिटनचा राजा ही जी संस्था आहे ही जगातील सर्वात प्राचीन अशा प्रकारची संस्था म्हणून ओळखली जाते. ज्या काळात जगात सर्वत्र राजेशाहीच अस्तित्वात होती त्या काळात ब्रिटनमध्ये सुद्धा ती होती. परंतु काळ बदलला, युग पुढे आलं, 21वे शतक आहे, राजेशाही उद्ध्वस्त झाल्या, राजेशाही संपून गेल्या, त्यांची जागा लोकशाहीने घेतली, पुढे हुकुमशाहीने घेतली, पुढे लष्करशाहीने घेतली. पण ब्रिटनमध्ये मात्र हे घडलं नाही. लोकशाहीचा विकास जरूर झाला परंतु राजेशाही संपली नाही. ब्रिटनचा राजपद, ब्रिटनचा राजा, ती संस्था, त्यांचा राजमहल, त्यांचं महत्त्व, त्यांचा वैभवशाली इतिहास, त्यांचा वैभवशाली वर्तमान आणि वैभवशाली त्यांचा भविष्यकाळ हा सुद्धा कायम असणार आहे. कारण अगदी आपण स्टार्टिंगला बघितलेलं आहे की ब्रिटिश जनतेचा स्वभाव पुराणमतवादी आहे. जुन्या राजकीय संस्थांमध्ये बदल चालेल परंतु त्या नष्ट करू नयेत, हा त्याचा स्वभाव आहे. फ्रान्समधली राजेशाही संपली, राजाच्या विरोधात क्रांती झाली, लोकशाही आली, आज तिथे राजा नावाला पण नाही. पण ब्रिटनमध्ये मात्र असं नाही, ब्रिटनमधली राजेशाही आजही कायम आहे. आणि म्हणून याही अँगलने आपण दुसरा अर्थ किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंगचा घेऊ शकतो की ब्रिटनमधली जी निरंकुश राजेशाही आहे ती संपली परंतु नाममात्र राजेशाही टिकून राहू, चिरायू हो, ती अमर राहो, असा सुद्धा अर्थ आपण याचा घेऊ शकतो. म्हणून आमचा निरंकुश राजतंत्र जरी संपलेलं असलं तरी सुद्धा आमची नाममात्र राजेशाही लोकशाही अंतर्गत ही भविष्यकाळात अशीच अमर राहो, टिकून राहो, असा या म्हणीचा दुसरा अर्थ आहे. लॉंग लिव्ह द किंग, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग या वाक्यातून खऱ्या अर्थाने राजा आणि राजपद या दोन संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून राजा आणि राजपद, किंग अँड क्राऊन यांच्यातील फरक पाहत असताना आपण ब्रिटनच्या राजकीय जीवनातली पहिली म्हण बघितलेली आहे की किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. त्यातून राजा आणि राजपद यातला फरक चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात आला असेल असा मला विश्वास आहे. दुसरी म्हण ब्रिटनच्या राजकीय जीवनात आहे की किंग कॅन डू नो रॉंग, राजा चूक करू शकत नाही किंवा राजा कोणत्याही प्रकारचं अवैधानिक कृत्य करू शकत नाही, कोणतेही
बेकायदेशीर कृत्य करू शकत नाही. आपल्याला या विधानाचं आश्चर्य वाटेल की एका बाजूला आपण राधा ही व्यक्ती आहे असं म्हणतो आणि जगाच्या पाठीवर अशी कोणतीही व्यक्ती जन्माला आलेली नाही की जिने कधी आयुष्यात चूकच केलेली नाही. मग जर प्रत्येक व्यक्तीकडून तिच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी चूक होणारच असेल तर मग हे ब्रिटनच्या राजाला हे तत्व का लागू पडत नाही की किंग कॅन डू नो रॉंग, राधा चूक करू शकत नाही, असं कसं होऊ शकतं? राधा कोणतंच अवैधानिक कृत्य करू शकत नाही, कोणतंच गैरकृत्य करू शकत नाही, असं कसं होऊ शकतं? पण ब्रिटनच्या राजकीय जीवनामध्ये ही जी म्हण पडलेली आहे तिची काही कारण आहे. ती जर आपण समजून घेतली तर मग पुन्हा किंग आणि क्राऊन यातला फरक स्पष्ट व्हायला, तो समजून घ्यायला आपल्याला मदत होऊ शकते. म्हणून राधा आणि राजपद, किंग अँड क्राऊन यातला फरक लक्षात घेण्यासाठी ही दुसरी म्हण ब्रिटनच्या राजकीय जीवनात जी प्रचलित आहे तिचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कोटेशन दिलं जातं की क्वेश्चन नंबर 1, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग, एक्सप्लेन. आपल्याला 4 मार्काचा प्रश्न असतो की राधा मृत्यू पावला, राधा चिराई हो, स्पष्ट करा. किंग कॅन डू नो रॉंग, राधा चूक करू शकत नाही, एक्सप्लेन, स्पष्ट करा. 4 मार्काचा प्रश्न असतो. हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल. मग किंग कॅन डू नो रॉंग, राधा चूक करू शकत नाही, कसा राधा चूक करू शकत नाही? याचं कारण असं आहे की आपण बघितलं की 1688च्या रक्तहीन क्रांतीनंतर ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्र संपुष्टात आलं. राजतंत्र हे नाममात्र झालं, मर्यादित झालं. संविधानिक राजतंत्राचा विकास झाला आणि शासनकारभाराची वास्तविक सत्ता ही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे गेली. म्हणजे राधा हा नाममात्र शासन प्रमुख झाला आणि वास्तविक सत्ता ह्या जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रिमंडळाकडे गेला. मग तेव्हापासून राधा हा शासनाचा प्रमुख आहे. ब्रिटनमध्ये सर्वोच्च शासन प्रमुख कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटनचा राजा. ब्रिटनमध्ये सॉव्हेरियन कोण, सार्वभौम कोण? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटनचा राजा. ब्रिटनचा शासनकारभार कोणाच्या हाती आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटिश राजाच्या. ब्रिटिश शासनाचा प्रमुख कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटनचा राजा. परंतु मित्रांनो, हे सगळं नाममात्र आहे, कारण ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धतीचा विकास झालेला आहे आणि संसदीय शासन पद्धतीच्या त्या तत्वामध्ये एक नाममात्र शासन प्रमुख आणि दुसरा वास्तविक शासन प्रमुख हे बेसिक प्रिन्सिपल असतं. राजा नाममात्र शासन प्रमुख आहे आणि मंत्रिमंडळ हे वास्तविक शासन प्रमुख. आणि म्हणून 1688च्या क्रांतीनंतर वास्तविक सत्ता ही संसद आणि मंत्रिमंडळाकडे गेलेली असल्या कारणाने ब्रिटनच्या राजाचा कारभार हा फक्त नाममात्र स्वरूपाचा झालेला आहे. राजा नाममात्र शासन प्रमुख आहे, तो फक्त शिक्का मारून सही करण्याच्या कामाचा आहे. मंत्रिमंडळ निर्णय घेतं, राजाकडे सहीसाठी पाठवतं, राजा फक्त सही करतो, वाचते नाही, चांगलं की वाईट, योग्य की अयोग्य हेही सांगत नाही आणि सही करतो आणि राजाच्या सहीनंतर ते अंमलात आणले जातात. अशा स्थितीमध्ये तो निर्णय जर चुकला असेल तर त्याची जबाबदारी ही राजाची नसते, ती जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वास्तविक शासनकारभाराचा अधिकार असलेल्या मंत्रिमंडळाची ती जबाबदारी असते. की जे मंत्रिमंडळ जनतेने निर्वाचित केलेल्या पार्लमेंट प्रति उत्तरदायी असतं, संसदे प्रति उत्तरदायी असतं, खासदारांप्रती उत्तरदायी असतं. म्हणून जर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, राजाने त्याच्यावर सही केली, तो निर्णय अंमलात आला, तो जर चुकला तर ब्रिटनची जनता, ब्रिटनची प्रसार माध्यमं, संसदेचे सदस्य राजाला जबाबदार धरत नाहीत. कारण ब्रिटिश जनता, प्रसार माध्यमं, ब्रिटनच्या संसद सदस्यांना हे माहिती आहे की आमचा राजा हा नाममात्र शासन प्रमुख आहे. वास्तविक सत्ता निर्णय घेण्याची, निर्णय अंमलात आणण्याची ही मंत्रिमंडळाची आहे. निर्णय मंत्रिमंडळ घेतं, राजा फक्त नाममात्र स्वरूपात सही करतो, त्याची अंमलबजावणी करतो. आपल्या कुटुंबात नाही का आपले 90 वर्षाचे आजोबा असतील, त्यांचं येणं फिरणं नसतं, पण त्यांचा मुलगा जो 50, 55, 60 वर्षाचा असेल, कोणताही निर्णय घ्यायचा तर वडिलांचा रिस्पेक्ट म्हणून वडिलांना विचारतो की बाबा असं असं करायचं. हाच मुलगा कारभारी आहे, तोच बाहेर फिरतो, बाहेरचे निर्णय घेतो, फक्त बाबांच्या कानावर टाकतो, बाबा म्हणतात ठीक आहे गड्या घेऊन टाक. म्हणून निर्णय याचाही निर्णय हाच अंमलात आणणार आहे. बाबांनी तर फक्त मूर्ख संमती दिलेली आहे, फक्त सपोर्ट केलेला आहे, निर्णय त्यांनी नाही घेतला. म्हणून चुकला निर्णय तर मुलाचा चुकेल, बापाचा नाही.
तसं ब्रिटनच्या राजकीय जीवनामध्ये राजा हा कुटुंब प्रमुख आहे. ब्रिटनच्या शासनाचा कुटुंब प्रमुख आहे, वयोवृद्ध कुटुंब प्रमुख आहे, ज्येष्ठ कुटुंब प्रमुख आहे. कारभार तर मंत्रिमंडळ करतं. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय चुकला तर प्रसार माध्यम, जनता किंवा संसद सदस्य टीका करणार, दाव विचारणार मंत्रिमंडळाला, राजाला नाही. मित्रांनो, ही गोष्ट ब्रिटनच्या राजकीय जीवनाच्या एका काळामध्ये अधिक स्पष्ट झाली. जसं आपण बघितलं की 7व्या शतकापासून ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्र नाममात्र होत होत हे लोकशाही शासन पद्धती विकसित झाली. तर 1678 मध्ये अर्ल ऑफ डॅनबी नावाचा ब्रिटनचा परराष्ट्र मंत्री होऊन गेले. 1678 ब्रिटनमध्ये अर्ल ऑफ डॅनबी नावाचा एक परराष्ट्र मंत्री होऊन गेला. संसदीय शासनाचं एक तत्व आहे की कोणत्याही प्रकारचा निर्णय कोणत्याही मंत्र्याला जर घ्यायचा असेल तर पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मीटिंगमध्ये मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपसात चर्चा करून कोणत्याही प्रकारचा निर्णय बहुमताने घ्यावा. नंतर तो राजाकडे पाठवावा. मंत्र्यांच्या सह्या झाल्यानंतर त्यांनी बहुमताने पास केल्यानंतर यांनी तो घेतलेला निर्णय घेतलेला असल्या कारणाने, वास्तविक शासन प्रमुख असल्या कारणाने राजा तो चांगला की वाईट असं काहीही न म्हणतो, त्यावर सही करतो आणि तो अंमलात आणला जातो. परंतु 1778 मध्ये अशी घटना घडली की अर्ल ऑफ डॅनबी नावाचा ब्रिटनचा परराष्ट्र मंत्री जो आहे त्याला मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, कारण त्या काळामध्ये जी संसदीय शासन पद्धतीची तत्व आहे, जी फ्रेम आहे, ती आजच्या वेळी विकसित झालेली नव्हती. पण या घटनेनंतर ती आणखी विकसित झाली. एका घटनेनंतर ती अशी विकसित झाली होती. मग ज्यावेळेस या परराष्ट्र मंत्र्यांनी ब्रिटनच्या शासनाशी एक गुप्त करार केला की ज्याची जाणीव, ज्याची माहिती मंत्रिमंडळाला नव्हती, पण कोणताही निर्णय अंमलात आणण्यासाठी, कोणताही परराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी राजाची सही त्या निर्णयावर आवश्यक असते. म्हणून परराष्ट्र मंत्र्यांनी परस्पर चर्चा केली फ्रान्सच्या सरकारशी, करार केला आणि चुपचाप राजाची सही घेतली आणि निर्णय अंमलात आणला. मंत्रिमंडळाला विज्ञ, संसदाला विज्ञ. आणि त्यामुळे जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू झालं तेव्हा संसदेच्या सदस्यांनी, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्ल ऑफ डॅनबीला धारेवर धरलं. त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कारण अर्ल ऑफ डॅनबी या परराष्ट्र मंत्र्यांनी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद सदस्यांना आणि प्रत्यक्ष त्यांचा सहकारी असलेल्या मंत्रिमंडळाला, त्यांचा नेता असणाऱ्या पंतप्रधानाला सुद्धा अंधारात ठेवलेला आहे. आणि म्हणून अर्ल ऑफ डॅनबीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संसद सदस्यांनी लावून धरली. त्यावेळेस अर्ल ऑफ डॅनबी सभागृहामध्ये उपस्थित राहून संसद सदस्यांना स्पष्टीकरण देऊ लागला की मी फ्रान्सशी करार केला, ती चूक माझी नाही, ती चूक राजाची. कारण मी तो गोपनीय केला नाही. करार मी केला आहे खरं आहे, पण जोपर्यंत राजाची सही होत नाही तोपर्यंत करार अंमलात आणला जात नाही. मग निर्णय मी घेतला, करार मी केला, पण राजाने सही केली म्हणून तो अंमलात आला, म्हणून चूक माझी नाही, राजाची. म्हणून मी या चुकीला जबाबदार नाही. पण ब्रिटनच्या संसद सदस्यांनी सभागृहामध्ये ठामपणे सांगितलं की आमचा राजा नाममात्र शासन प्रमुख आहे. तो कोणत्याही विधेयकाला नकाराधिकार वापरत नाही. मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याच निर्णयावर तो नकाराधिकार वापरत नाही. आणि म्हणून चूक राजाची नाही. राजा कधीच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयासाठी जबाबदार नसतो, तर मंत्रिमंडळ त्यासाठी जबाबदार असतं. आणि तुम्ही यासाठी जबाबदार आहात कारण तुम्ही तुमच्या सहकारी मंत्र्यांना, पंतप्रधानाला सुद्धा त्यामध्ये विश्वासात घेतले नाही. आणि पर्यायाने त्याला बरखास्त केलं गेलं, त्या परराष्ट्र मंत्र्याला, आणि त्याच्यावर खटला दाखल केला गेला. तेव्हापासून हे प्रिन्सिपल, हे तत्व त्या ठिकाणी लागू झालं की किंग कॅन डू नो रॉंग. चूक राजा करू शकत नाही, चूक मंत्रिमंडळच करू शकतं. म्हणून कोणत्याही शासनाने घेतलेल्या निर्णयासाठी राजाला जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. अगदी संसदेने पास केलेला कोणताही कायदा याला ब्रिटनच्या राजाची संमती असल्याशिवाय, ब्रिटनच्या राजाची सही झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी होत नाही. संसदेने कायदा पास केला परंतु राजाने जर संमती दिली नाही तर तो कायदा अंमलात येणार नाही. परंतु 1707 नंतर आजपर्यंत एकही ब्रिटनच्या राजाने संसदेने पास केलेल्या कायद्यावर नकाराधिकार वापरलेला नाही. कारण संसद सदस्य जनतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी जर बहुमताने तो कायदा पास केलाय तर त्याला राजा संमती देतो.
म्हणून ती चूक राजाची नाही असू शकत, कारण तो निर्णय प्रत्यक्ष संसदेने घेतलेला आहे. एखादा अध्यादेश मंत्रिमंडळ काढतं, राजा सही करतो आणि कायद्याच्या स्वरूपात तो अंमलात आणला जातो. तो चुकला असेल तर चूक मंत्रिमंडळाची, त्याची नाही. मित्रांनो, नव्याने संसदेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनाचं उद्घाटन राजाच्या हस्ते होतं आणि संसद सदस्यांसमोर राजा भाषण करतो. ब्रिटनमध्ये ही परंपरा आहे. आपल्याकडे सुद्धा राष्ट्रपती लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती अभिभाषण करतात. त्याला राष्ट्रपतीचं अभिभाषण म्हणतात. ही परंपरा, हे तत्व आपण ब्रिटनपासून घेतलेलं आहे. ब्रिटनमध्ये राजा हा नवनिर्वाचित संसद सदस्यांसमोर भाषण करतो. ते भाषण राजाने तयार केलेलं नसतं, ते भाषण मंत्रिमंडळाने तयार केलेलं असतं की पुढच्या 5 वर्षामध्ये मंत्रिमंडळाची भूमिका कोणती असेल, कोणते निर्णय घेतले जातील, चांगले की वाईट, हे मंत्रिमंडळ ते भाषण तयार करते, राजाला देते. राजा फक्त संसद सदस्यांसमोर ते वाचून दाखवतो. विचार, निर्णय, भाषण हे मंत्रिमंडळाचं. मित्रांनो, आवाज फक्त राजाचा असतो. अशा स्थितीमध्ये ते भाषण जर चुकलं, भाषणातला एखादा मुद्दा जर चुकला, तर त्यासाठी राजाला जबाबदार धरले जात नाही, जसं आपल्याकडे राष्ट्रपती जबाबदार धरले जात नाही. कारण ते भाषण लिहून देण्याचं काम मंत्रिमंडळाने केलेलं आहे. याचाच अर्थ किंग कॅन डू नो रॉंग. आणि विशेष म्हणजे ही जी म्हण आहे, ही केवळ राजकीय स्तरापुरती लागू नाही, तर ब्रिटनमधल्या सामान्य माणसाला सुद्धा याची जाणीव आहे की आमचा राजा कोणतीच चूक करू शकत नाही, कोणतं अवैधानिक कृत्य करू शकत नाही, कोणतं अनैतिक कृत्य करू शकत नाही, कारण तो नाममात्र शासन प्रमुख आहे. आणि म्हणून ब्रिटनच्या राजाचा जो राजवाडा आहे, बकिंगहॅम पॅलेस असं त्याला म्हणतात, तो लंडन शहरामध्ये आहे. राजाच्या राजवाड्याच्या दरवाजावर पहारेकरी असतो. आता वेगवेगळे पहारेकरी, एका पहारेकरीची ड्युटी होती आणि तो पहारेकरी कविमानाचा होता आणि आपल्या राजाची संपूर्ण स्थिती त्याला माहिती होती. त्याला हेही माहिती होती की आपला राजा हा ब्रिटनचा वैभवशाली पद आहे, सर्वोच्च पद आहे, परंतु आपल्या राजाला अधिकार मात्र काहीच नाही याची त्याला खूप चांगल्या पद्धतीने जाणीव होती. कारण तो वाचन करत होता, तो घटनांचा ॲनालिसिस करत होता आणि तो कविमानाचा होता. म्हणून त्याने बसल्या बसल्या त्याच्या डोक्यात एक कविता सुचली आणि त्याने राजाच्या राजमहालाच्या गेटवर, दरवाजावर अशा खडूने कवितेच्या काही ओळी लिहिल्या. मराठीत सांगायचं झालं तर, येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे. येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे. सार्वभौम म्हणजे सर्वोच्च, सुप्रीम. येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे, ज्याच्या शब्दावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राजा सार्वभौम आहे, सर्वोच्च आहे, पण त्याच्या शब्दावर कोणीही विश्वास ठेवत नाही. जो कोणतंही शहाणपणाचं कृत्य करत नाही, तसंच मूर्खपणाचंही नाही. अशा 4 कविता लिहिलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं, हिअर लाईज अवर सॉव्हेरियन लॉर्ड द किंग. हिअर लाईज अवर सॉव्हेरियन द लॉर्ड किंग, whose words no man relies on. Whose words no man relies on. He never says a foolish thing. He never says a foolish thing. म्हणजे ज्याच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही, जो कोणतेही मूर्खपणाचं कृत्य करत नाही, and never does a wise one. आणि शहाणपणा सुद्धा नाही. म्हणजे येथे आमचा सार्वभौम राजा झोपला आहे, ज्याच्या शब्दावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे तो कोणाला शब्दही देऊ शकत नाही, कोणाला आश्वासनही देऊ शकत नाही, तो कोणतेही मूर्खपणाचं कृत्य करत नाही आणि शहाणपणाचं सुद्धा नाही. म्हणजेच राजाच्या राजमालावर पहारेकरी असलेल्या पहारेकऱ्याला आपल्या राजाला राजकारणामध्ये, शासन कारभारामध्ये कोणतं महत्त्व आहे, तो नाममात्र शासन प्रमुख आहे याची जाणीव आहे. जर त्याला जाणीव आहे तर ब्रिटनमधल्या सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला सुद्धा याची जाणीव आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं असेल की व्हाय ब्रिटिश किंग कॅन डू नो रॉंग. म्हणजे ब्रिटनचा राजा चूक का करू शकत नाही, तो कोणते अवैधानिक कृत्य का करू शकत नाही. किंवा मित्रांनो, राजा आणि राजपद याचा फरक स्पष्ट करणारे 2 म्हणी ब्रिटनच्या राजकीय जीवनात ज्या प्रचलित आहेत त्या आपण बघितल्या. नंबर 1, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग.
दुसरी आपण बघितली किंग कॅन डू नो रॉंग, राजा चूक करू शकत नाही. आणि तिसरी आहे किंग रूल्स बट नॉट गव्हर्न, राजा राज्य करतो परंतु शासनकारभार करत नाही. राज्य कोणाचं आहे ब्रिटनमध्ये? राजाचं आहे, पण शासनकारभार कोण करतं? मंत्रिमंडळ करतं. ही जी म्हण आहे ही किंग कॅन डू नो रॉंग या म्हणीशी रिलेटेड आहे. आणि यातून पुन्हा राजा आणि राजपद यातला फरक स्पष्ट होतो. राजा राज्य करतो असं का म्हटलं जातं? कारण ब्रिटनच्या शासनाचा सर्वोच्च शासन प्रमुख हा ब्रिटनचा राजा आहे. ब्रिटनचा सर्व शासन कारभार ब्रिटनच्या राजाच्याच नावाने चालतो. पंतप्रधान आणि मंत्र्यांची नियुक्ती राजाच करतो. राजाच्या संमतीशिवाय संसद कायदा पास करू शकत नाही. कॉमन सभागृहाच्या सभापतीची नियुक्ती राजाच करतो. म्हणजे सर्व काही राजा करतो. युद्धाची घोषणा राजा करतो. परराष्ट्र मंत्र्याची नियुक्ती राजा करतो. अशी कोणतीही गोष्ट नाही ब्रिटनच्या शासनाला अंमलात आणायची की जी राजाच्या सहीशिवाय अंमलात येऊ शकेल. कारण प्रमुख शासनाचा राजा आहे, तो सर्वोच्च आहे, तो कार्यकारी विभागाचा प्रमुख आहे. म्हणून राज्य कोणाचं आहे? तर राजाचं आहे. पूर्वी जसा निरंकुश राजा त्याच्या हाती संपूर्ण सत्ता होत्या, कार्यकारी विभागाच्या, विधी विभागाच्या आणि न्याय विभागाच्या सुद्धा, तशा आजही या सर्व सत्ता त्याच्या हातीच आहे. म्हणून किंग रूल्स, राजा राज्य करतो परंतु शासन कारभार करत नाही, कारण शासन कारभार वास्तविक सत्ता असलेलं मंत्रिमंडळ करतं. ब्रिटनमध्ये लोकशाही निर्माण झाली, लोकशाही विकसित झाली. कॉमन सभागृहाच्या निवडणुका होतात, जनता मतदान करते, आपले प्रतिनिधी निवडून देते. ज्या पॉलिटिकल पार्टीला मेजॉरिटी मिळते, बहुमत मिळते, त्या पॉलिटिकल पार्टीचा पंतप्रधान बनतो, सरकार सत्तेत येतं, मंत्रिमंडळ तयार होतं आणि मग वास्तविक स्वरूपात निर्णय घेण्याचं काम बहुमतधारी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करत असते. आणि म्हणून शासन कारभार करण्याची जबाबदारी मात्र मंत्रिमंडळाची आहे. म्हणून ही म्हणती निर्माण झालेली आहे की किंग रूल्स बट नॉट गव्हर्न्स. मला विश्वास आहे की राजा आणि राजपद या दोन शब्दांमधला फरक चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात आला असेल. जर आपल्याकडे डाऊट्स असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर ते पाठवू शकता. शंकांचं निरसन केलं आहे. थँक्यू.